गुड मॉर्निंग गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. सारशाज लाईफ मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजपासून आपण करणार आहे मिनी ब्लॉगला सुरुवात. चला मजा घेऊया. आता वाजले सकाळचे 6:15 आणि आमची सकाळ झाली फक्त 5:30 वाजता. कारण की वर्षाला सकाळी सकाळी उठून जायचं असं कामाला, ते पण इकडे जवळ नाहीये, मुलुंडला आहे, म्हणून ती लवकर उठते. आणि सकाळी 7:45ची जी ट्रेन आहे, तर तिला फटाफट आवरायला मदत करूया. आपण काहीतरी मस्ती करूया. चला. अरे त्या आला, आपण तर इथं मदत करा आलो, इथं वर्षाच नाहीये. मग तिला बोलून घेऊया. 1 2 3 बूम. कसा वाटला जादू वर्षा? ठीक आहे, मदत करू काय? करतो ना. इज्जतच नाही करत यायला. बाबू काय बनवतो आज? काय कांदे खाणार आहे. इज्जत दिली ना, त्रास येत नाही, मौज येतो. आता झाले 7:20. बरोबर 7:30 आम्हाला घरातून निघायला लागतो. कारण की 7:40 वर्षाची ट्रेन येते. आणि ती ट्रेन जर हुकली तर डायरेक्ट कितीची रे ते पुढे? डायरेक्ट 10:30ची ट्रेन आहे. आणि वर्षाला कामावर जायला लागतो फक्त किती माहिती आहे का? हां, 9:30 वाजेपर्यंत त्याला कामावर जावं लागतं. म्हणून ही ट्रेन बहुधा कामा नाही. स्पेशल झाला तुझा वर्षा? बाकी अजून पापड राहतील का टिफिन मध्ये? का रे होय बुटके? हो ना, टिफिन मध्ये राहतील. हो. चला निघू स्टेशनला. चला. घरापासून स्टेशन फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आहे, पण बाईकवर फक्त. सगळीकडे असे रस्ते खोदून तर ठेवले आहेत. आता थोड्याच दिवसात पावसाळा पण चालू होणार आहे. काय माहिती आता काय होईल ना काय नाही. आता चिखल होईल, चिखल. स्टेशनला जायचे 2 रस्ते आहेत. एक सरळ जायचा रस्ता आहे आणि एक हा मधला रस्ता आहे. हा जंगलवाला रस्ता. आपण मधल्या रस्त्याने जाणार आहे. या स्टेशनच्या रोडला बघा किती साऱ्या झोपड्या आहेत. अजून पण इथं बरेच लोक राहतात. आज समोर आला स्टेशन. तर इकडनं वर्षात जाईल निघून एकटी बिचारी. आता मी एकटा पडणार.